अर्थातच नमो शतकाच्या या दमदार सोहळ्यामध्ये हार्दिक असं स्वागत करतो। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आणि महोत्सवाच्या सुवर्ण क्षणाच्या दुसऱ्या रात्रीमध्ये आता खेळ रंगतोय। एकीकडे आहे टीम झुगरे वाडी आणि त्याच्या विरोधात खेळतीये सावरगाव। खांडस संघाच्या कर्णधाराला विनंती, आपला फॉर्म आपण आयोजकांकडे जमा करायचा आहे। झुगरेवाडी संघ आता करतोय फलंदाजी आणि सावरगाव हा संघ करतोय गोलंदाजी। गोलंदाजी मार्गवरती गौरव आलाय। आदरणीय कर्जत विधानसभा प्रमुख किरणदादा ठाकरे साहेब मात्र दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देताना इथून मात्र आपण बघतोय ज्यांच्या नावानं टी शर्ट्स घालून हे सगळे खेळाडू मैदानामध्ये खेळतायत। इथे आता पंचांचा पहिल्या चेंडूवरती बीमरचा माध्यमातून नोचा इशारा आलाय। ना दिवाळी ना दसरा, पहिल्या चेंडूवरती बोनस खर्च केलाय गोलंदाज गौरवनं। या चेंडूवरती 2 धावा। येणारा चेंडू उघडा डोळे पहा नीट, आजच्या रात्रीचा पहिला चेंडू आहे फ्री हिट। आदरणीय नरेशदादा पाटील माजी आरोग्य सभापती ज्येष्ठ नेते आहेत आणि या मॅचचा आनंद देखील ते घेत आहेत, त्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया। फ्रीडचा चेंडू अतिशय सुंदरतेने हाताळलाय। निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता हा क्रिकेटचा खेळ आहे, इथे रंग बदलला जातोय आणि रंग बदलला देखील गेलाय। मॅच मात्र आता अतिशय सुंदर होईल। या मॅच मध्ये आपण बघतोय आणखी एक अतिशय सुंदर खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतो जो सकाळच्या सत्रापासून या शृंखलेमध्ये आवर्जून आपलं योगदान देत होता। आयोजकाच्या भूमिकेमध्ये प्रसादजी रोणे साहेब मात्र आता पाहायला मिळतात, जे मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चांगला चेंडू अडवताना पाहायला मिळाले। त्यांनी देखील आपण बघतोय दादांच्या नावाचा टी शर्ट घातलाय आणि आता कलरफुल कामगिरी त्यांच्या माध्यमातून होतीये। नरेशदादा पाटील या मॅच कडे आशाभूत नजरेने बघतायत। ही मॅच जिंकणार कोण, या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने हिरो होणार कोण। झुगडेवाडी की सावरगाव, इथे फलंदाजानं स्वतःला सावरला आणि या चेंडूला उडवलं आउट ऑफ द पार्क। चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर। बिग 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 लांबच लांबचा मनाला मोहात पाडणारा षटकार। मात्र या खेळाची सुरुवात डे नाईट दिवस रात्रीचा खेळ, नमो चषकाचा दमदार सोहळा आणि ते धावा लागला स्कोर कार्ड वरती। 9 फलंदाजी करतोय झुगडेवाडी हा संघ। इथे पुन्हा एकदा लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून उडवलाय 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 आणि लँड देखील केलाय आउट ऑफ द पार्क। पुन्हा मिळतील 6 धावा। बिग हिट, बिग षटकार। गुणलेखकानं मात्र यावेळेस धावफलकाला आकार दिलाय। या षटकाराच्या जोरावरती योगेश चांगली कामगिरी करतो आणि त्याच्या बरोबरीने नॉन स्ट्राइक एंड वरती आहे गोपीनाथ। गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज गौरवला मात्र आता रात्रीच्या वेळी आसमान दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय। आता गौरवला कानमंत्र दिले जात आहेत, हे कानमंत्र कितपत पोषक ठरणार। गौरव आणि एकीकडे योगेश, ही लढाई फलंदाज आणि गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळतीये। फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा केलाय प्रहार। हा चेंडू थांबत नाही, जातोय आउट ऑफ द पार्क। वाघाची धाड फोडलाय पहाड। आलाय बिग 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 षटकार। ठोक डीजे आणि आता मारले गेले डीजे। धन्यवाद डीजे। टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 21। अकूट टप्प्याचा चेंडू यावेळेस पॉइंटच्या धोक्यावर उडवला गेला। वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा फटका पुन्हा एकदा जातोय सीमारेषा पार।
मिळतील धावा अर्थातच 4 आणि जरूर होईल बेडा पार. पुन्हा एकदा संगीताकडे आपण वळतोय. यावेळेस या 4 धावांच्या मदतीने टोटल धावा लागल्या त्या 25. गौरवला आता आठवावा लागेल. किरणदादा ठाकरे साहेबांनी ज्या ट्रॉफी इथून मात्र नमो चषकाच्या माध्यमातून दिल्यात त्या ट्रॉफीकडे बघून आता गेम चेंज करावा लागेल. इथे गेम फिनिशर म्हणून फलंदाज पाहायला मिळतोय ज्यानं पहिल्या षटकामध्ये आक्रमण आणि आक्रमणच केलं. संघर्ष करावा लागला गौरवला, पण या युद्धात जिंकलाय फलंदाज. टोटल धावा लागल्या त्या 25. मात्र इथून घेतल्या गेल्या. खराब चेंडूचा मारा गौरवच्या माध्यमातून झाला आणि त्याला पनिशमेंट देताना फलंदाज योगेशनं लागोपाठ 3 षटकार आणि 1 चौकार मात्र इथून मारले. पण आता नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्कवरती येतोय भूषण. भूषणला हा डाव सावरायचा आहे. बोंजा एंड करणार तो गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूनं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील मैदानामध्ये होतीये. बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे निर्णायक क्षणी पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या बाहेर गोळीच्या वेगाने चेंडू पुन्हा एकदा आरपार. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आलाय. धावफलकाला 4 धावांनी आकार. ठोक डीजे. पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय जिथे गेम मात्र ऑन झाली आहे आणि इथे लेग बाईच्या माध्यमातून सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्डवरती नोंद केली जाते ती 1 या धावसंख्येनं. टोटल धावा लागला त्या स्कोर कार्डवरती 30. पुन्हा एकदा ट्विस्ट आणणारा चेंडू मात्र इथून पाहायला मिळाला. या चेंडूनं धाव खर्च केली ती 1 या धावसंख्येला स्कोर कार्डवरती वाढ. टोटल 31 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. नरेंद्र मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये आपण बघतोय बऱ्याचशा योजना राबवल्या गेल्या. सबका साथ सबका विकास. आता विकास घडवण्याचं काम गोलंदाज आपल्या संघासाठी करतोय. पहिल्या षटकामध्ये सगळ्यांच्या साथीनं हा खेळ रंगला. त्यानंतर आपण बघतोय फलंदाजांना मात्र याच्यामध्ये उत्तुंग असे फटके मारले, पण विकास घडवताना गोलंदाजी चांगली होती गोलंदाज भूषणची, ज्यांना आतापर्यंत सुस्थितीमध्ये आणलंय आपल्या टीमला. पण यावेळी चेंडू उंच खेळला जातोय. लँड होईल का? पण इथे लँड झालाय. टांगा पलटी घोडे फरार असं वाटलं होतं या षटकामध्ये कमबॅक होईल, पण इथे चेंडू गेला आरपार. पुन्हा मिळतील 6 धावा. षटकार. ठोक डीजे. पुन्हा चेंडू गेला सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि या 4 धावांच्या मदतीने टोटल 41. 2 षटकांच्या समाप्तीनंतर वेग वाढला, धावांची गती वाढली, अंतर वाढवण्याचं काम या 2 धुरंधर फलंदाजांनी केलं बिनबाद. 41 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. अजूनही येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ इथे शेष आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता पुन्हा एकदा तोडफोड मारदाड कदाचित पाहायला मिळेल, किंवा येणाऱ्या आता 3ऱ्या षटकामध्ये कमबॅक देखील केलं जाईल. जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगतीये. एकीकडे आहे टीम झुगरेवाडी, तर दुसरीकडे टीम बघतोय आपण सावरगाव. सावरगावला आता सावरावं लागेल. नेक्स्ट बॉलर सचिन. सचिन गोलंदाजी मार्क वरती येतोय. ज्या सचिनला आता चांगली कामगिरी मैदानामध्ये करायची. एमपी डाबा एंड अतुलजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला दिवसा लाईट या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आली. त्यांचं देखील आपण
खरंच आभारी आहोत. नरेशदादा पाटील मला सांगतात त्यांचं योगदान सातत्यानं आम्हाला या पंचकृषीमध्ये लाभतंय आणि मैदानाची पूर्णपणे सोय आपल्याला डॉक्टर सुनीलजी पाटील अर्थात एसपी मैदानावरती हा खेळ रंगतोय. नमो चषकाच्या माध्यमातून ही स्पर्धा दुसऱ्या रात्रीमध्ये आपल्याला पार पडताना पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 41. नेक्स्ट बॉलर सन्माननीय बापू घारे यांचे सुपुत्र तेजस्वी घारे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं या शृंखलेमध्ये नमो चषकामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. गेम इज ऑन. पुन्हा एकदा गोलंदाज वेगावरती स्वार झालाय. सचिन ज्यानं हा वेगवान चेंडू मात्र इथे अडताळलाय आणि यष्टिरक्षकानं थोडंसं फंबल केलं. बाईकच्या माध्यमातून सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या माध्यमातून टोटल 42. बिनबाद ही 42 धावा लागल्यात स्कोर कार्डवरती. जमेची बाजू ही जोडी आता लोणच्याच्या भरणीमध्ये जसं लोणचं मुरतं तसं मुरली आहे. या जोडीला फोडायचं असेल तर आता बाटलीचं झाकण खोलावं लागेल. म्हणजे सटीक लाईनवरती टप्पा टाकून नियंत्रण मिश्रित आणि संभ्रमात पडणारी गोलंदाजी होणं गरजेचं. आता मात्र आशाभूत नजरेनं फलंदाज चेंडूकडे पाहत होता. इथे चेंडू गेला निर्धाव आणि कमबॅक करण्याची संधी सचिन न शोधले. 2 चेंडू त्यांना आतापर्यंत फेकलेत. 1 धाव खर्च करताना आपल्या या टीमला सावरण्याचं काम तो करतोय. चांगला चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनं ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट आणि कॉऊ कॉर्नरच्या दिशेनं या फटक्याची निवड जिथे चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट झाली. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ टोटल 43. 43 धावांची नोंद मात्र इथून केली जाते. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. शॉर्ट पिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गलीच्या दिशेनं मारलेला हा दमदार दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आणि या महाराष्ट्राच्या भूमीत आक्रमण करताना फलंदाज मारतोय दमदार चौकार. चौकाराच्या साह्यानं टोटल 47. पुन्हा एकदा वेगावरती स्वार झाला गोलंदाज. ज्यानं या षटकामध्ये नक्कीच कमबॅक केलंय. मी करू शकतो, मी करून दाखवू शकतो, मी पाहिलंय आणि हे मात्र तो इथे सिद्ध करताना गोलंदाज सचिन. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 51. बिनबाद 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 51 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. जबरदस्त जोडी काम करतेय. आता या जोडीला कदाचित दृष्ट लागेल की काय असा प्रश्न आता विचारला जाईल. पण ही जोडी चांगली कामगिरी करताना मैदानामध्ये 4थ्या षटकाची वाटचाल आता सुरू होईल. रजत प्रज्वत मात्र गोलंदाजी मार्ग वरती येतोय. सन्माननीय बापू घारे यांचे सुपुत्र तेजस्वी घारे साहेबांचं स्वागत मात्र या व्यासपीठावरती होत आहे. माजी तालुका अध्यक्ष सन्माननीय बापू घारे यांचे सुपुत्र मात्र तेजस घारे यांचं स्वागत केलं जातं आणि स्वागत करतील आमचे ज्येष्ठ नेते अर्थातच नरेशदादा पाटील साहेब. मी त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण तेजस भाईंचं स्वागत करावं. इथे मात्र स्वागत नक्कीच केलं. फलंदाजानं षटकार मारून आता स्वागत करतील अर्थातच नरेशदादा पाटील साहेब. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. गोड माणसाच्या गोड आठवणी नेहमी आपल्या हृदयात राहतात, मनात राहतात. असं म्हणतात
100 वर्ष नाव राहण्यासाठी तुम्हाला एक दिवस तरी एक चांगलं काम केलं पाहिजे आणि याच कामगिरीच्या जोरावरती बापू घारे तुम्हा आम्हा सगळ्यांच्या हृदयात आहेत. त्यांची गोड आठवण सातत्यानं प्रत्येकाला येत असते आणि आज त्यांचे सुपुत्र या स्पर्धेसाठी आवर्जून वेळात वेळ काढून आलेत. त्यांचं स्वागत या व्यासपीठावरती केलं गेलं. इथे मात्र एक धाव आली आणि टोटल धावा लागल्या त्या स्कोर कार्डवरती 58 धावा स्कोर कार्डवरती आहेत. षटक मात्र चौथं आणि गोलंदाजी मार्कवरती प्रजोत मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. प्रजोतचा हा चेंडू यावेळेस ऑफस्टंपच्या लाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र पहिला गडी रनआउटच्या माध्यमातून येईल. पॅवेलांच्या आसऱ्याला बाद होणारा फलंदाज गोपीनाथ. धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 58. नेक्स्ट बॅटर हर्ष मैदानामध्ये जातोय. काही चेंडूंचा खेळ मात्र पहिल्या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळेल, पण येणाऱ्या चेंडूवरती आता काय घडतंय काय बिघडतंय नक्कीच पाहण्यासाठी जाऊया मैदानामध्ये. वैयक्तिक 23 धावांची शॉर्ट आणि स्वीट इनिंग मात्र त्यानं साकारली आणि तो आता मैदानाच्या बाहेर. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, एक्स्ट्रा पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला संधी आणि हा झेल टिपलाय. प्रशांत रोणे यांचं कौतुक करावं तेवढं कमी. सकाळपासून प्रत्येकाची काळजी ते घेत होते आणि आता मात्र त्यांनी आपल्या टीमची काळजी घेता घेता झेल टिपला. मोक्याच्या क्षणी सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर. ठोक डीजे. सगळे जत्रेची वाट बघत असतात आणि आता मात्र ही क्रिकेटची जत्रा या मैदानावरती नमो चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. किरणजी ठाकरे साहेबांनी आपण बघतोय टी शर्ट्स त्याबरोबरीनं ट्रॉफीज या स्पर्धेकरता नक्कीच इथे आपल्याला स्पॉन्सर केलेले आहेत. कर्जत विभाग विधानसभा अध्यक्ष आहेत आणि ज्यांनी मात्र आता खऱ्या अर्थानं कौतुक या सगळ्या आयोजकांचं केलंय. इथे पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय आणि आता या चेंडूवरती प्रयत्न देखील चांगले पाहायला मिळाले. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू पाहायला मिळाला. जिथे चेंडूची उचलफेक झाली तोपर्यंत धावा पूर्ण होत आहेत त्या 60 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. बरेचसे मान्यवर या व्यासपीठाकडे येत आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक असं स्वागत करूया. अतिथी देवो भव आपली संस्कृती, या संस्कृतीचा मान सोहळा प्रत्येकाच्या स्वागतानं मात्र इथे केला जातो आणि यावेळेस स्वागत या चेंडूचं केलं फलंदाजानं. इथे मिळाली एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार की नाही असा प्रश्न आता विचारला जाईल, पण पंचांनी इथे 4 षटकांचा खेळ थांबवला. म्हणजे पहिली इनिंग समाप्त झालंय. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावा लागला त्या स्कोर कार्ड वरती 61 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. येणाऱ्या आता 24 चेंडूमध्ये 62 धावांची गरज आहे. प्रसादजी पाटील, मयूरजी पाटील ही जोडी आता या व्यासपीठाकडे येते. त्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. सन्माननीय हेमंतजी पाटील भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष आहेत, ज्यांचं देखील शुभ आगमन या सोहळ्यामध्ये झालंय. त्यांना देखील विनंती असेल आपण या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा, आसन व्हा आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं मनमुराद असा आनंद घ्या. तोपर्यंत मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकूया एक सुमधुर संगीत.
दादांचं हे अतिशय सुंदर गीत आपण ऐकतोय. त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये त्यांनी बरीचशी कामं केली समाजासाठी, तळागाळातील खेळाडूंसाठी, तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी, ज्यांनी मात्र तन मन धन अर्पण केलंय असे नरेशदादा पाटील या व्यासपीठावरती आसन झालेत आणि त्यांनी या स्पर्धेकरता देखील बहुमूल्य योगदान ते मात्र दिलंय आणि ते मॅचचा आनंद मात्र इथून घेत आहेत. नरेशदादा पाटील म्हटलं की प्रत्येकाला हवा हवासा असा आदरणीय माणूस ज्यांचं काम आपण पाहिलंय आणि याच करता मात्र त्यांची निवड प्रत्येक जनता करत असते आणि जनतेच्या मनात राहणारा हा माणूस या व्यासपीठावरती आपण अगत्यानं पाहायला मिळतोय. इथे आपण नेक्स्ट मॅच साठी आता आमंत्रित करूया. नेक्स्ट मॅच वांजळे आणि खांडस या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आपण यावं. वांजळे संघाचा संघनायक आणि खांडस संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण यावं. या मॅच मध्ये गरज आहे येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 62 धावांची. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये गेली आहे. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. प्रत्येक मान्यवरांचं यथोचित स्वागत मात्र या व्यासपीठावरती सातत्यानं केलं जातं आणि आता देखील आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय किरण खंडू ठाकरे साहेब मात्र आज काही कारणास्तव या व्यासपीठावरती पाहायला मिळत नाहीये, पण त्यांनी दिलेले टी शर्ट्स घालून सगळे खेळाडू जवळजवळ 800+ खेळाडू त्यांच्या नावाचे टी शर्ट्स घालून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि त्यांची कामगिरी देखील दमदार होती. सकाळच्या सत्रामध्ये आपण त्यांना पाहिलं, आता संध्याकाळ झाली आहे. कदाचित वेळात वेळ काढून पुन्हा एकदा या सोहळ्यामध्ये येतील आणि या स्पर्धेचा आनंद घेतील अशी आपण अपेक्षा करूया. त्यांचे निकटवर्गीय आता सलामीची जोडी म्हणून आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. प्रशांतजी रोणे आणि त्याच्या बरोबरीने आहेत अमोल. प्रशांत रोणे हे एक हार्ड हिटर फलंदाज आहे. P1च्या या षटकामध्ये पुरेपूर पॉवरचा वापर करून मोठे स्ट्रोक लगावतील आणि आपल्या संघाला या 62 धावांचं लक्ष सहज पद्धतीनं मिळवून देतील अशी अपेक्षा करूया. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय गोपीनाथ. नाथो के नाथ गोपीनाथ. समोर मात्र प्रशांत सारखा एक धडधाकट बलाढ्य असा फलंदाज. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. पंच मात्र पनिशमेंट देत आहेत. बघा, क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल. ऑफ स्टंपच्या लाईनच्या बाहेर चेंडू आहे पण तिथून आऊट डे असा आवाज येतोय. म्हणजे पंचांना संभ्रमात पाडण्याचं काम क्षेत्ररक्षक करतात. क्रिकेटचा खेळ आहे, इथे कधीही काय घडतं. वाईट न मात्र अकाउंट ओपन झालंय. येणारे 24 चेंडू 61 ची गरज. प्रसादजी पाटील मात्र आता प्रत्येक पाहुण्यांची स्वागताची तयारी करतायत. इकडे प्रशांत पहिल्याच चेंडूला आकार देताना 4 धावा जमवतायत. म्हणजे या मॅच मध्ये ट्विस्ट. फिरून मारण्याचा प्रयत्न. इथे चेंडू बॅटच्या स्टिकरला स्पर्श करतोय. मोठ्या फलंदाजाचा तुम्ही सोडलाय झेल. इथे झेल सुटला आणि 2 धावा आल्या. या फलंदाजाला आता तुम्ही थांबू शकणार नाही. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 7 द्यावी लागेल. अमोलला प्रशांतची जी साथ दिली किरण दादांनी, नरेश दादांनी या स्पर्धेला, ती साथ आता मात्र खेळपट्टीवरती खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंना द्यावी लागणार. नमो चषकाचा हा दमदार सोहळा. या सोहळ्यामध्ये आनंदाचा क्षण मात्र इथे येतोय. चेंडू उंच गेलाय, लांब जाईल का? क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय पण तो प्रेक्षकाच्या रूपात पाहत राहिला, प्रेमात पडला आणि इथे प्रेमात पडणं म्हणजे अडचणीत येणं. आलाय बिग बिग बिग. लांबच लांबचा षटकार षटकार षटकार.
एक मात्र असं पक्ष आहे ज्या पक्षानं सगळ्या क्षेत्रामध्ये दमदार अशी कामगिरी केली आणि याच पक्षाच्या नावानं मात्र आपण पाहतोय अतिशय सुंदर हा सोहळा भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित नमो चषकाचा हा दमदार प्रवास या प्रवासाची आजची दुसरी रात्र आणि रात्रीत चाललेला हा खेळ कर्जत परिसरातील नामांकित संघ आमने सामने भिडताना इथे मात्र पंच सांगतायत इट्स वाईट बघा जेल सुटल्यानंतर आता परिस्थिती थोडीशी वाईट होत चाललेली आहे पण वाईट परिस्थितीमध्ये विकट परिस्थितीमध्ये जो स्वतःला सावरतो तोच खरा संघर्षमय योद्धा ठरतो या योद्धाला आता लढावं लागेल टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर जाऊन प्रयत्न करतोय पण या चेंडून पुन्हा एकदा वेग अचूक टप्पा आणि भेदक मारा करताना लावलाय असा धक्का आल्या 4 धावा चौकार जसा प्रशांत दादा ठाकूर साहेबांनी कार्य केलं तसंच कार्य आपल्या संघासाठी हा प्रशांत मात्र मैदानामध्ये करतोय अर्थातच या चेंडूवरती त्यानं दिलाय धक्का लावलाय चौकार आणि टोटल धावा लागल्या त्या स्कोअर कार्ड वरती पहिल्याच षटकामध्ये 62 धावाचा बाटला करताना 22 अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ शेष आहे पुन्हा एकदा वेगवान फटका चेंडू गोळीच्या वेगानं आरपार टांगा पलटी घोडे फरार हा आलाय अर्थातच नरेश दादा पाटील साहेबांना प्रेमात पाडणारा चौकार 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 स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 26 आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे 36 धावांची 18 दुने 36 समीकरण आता सोपं झालंय प्रत्येक चेंडूवरती 2 धावांचं समीकरण आता सोडावं लागेल पण आता येणारा गोलंदाज या धावा रोखणार का प्रशांत नावाचं वादळ मैदानामध्ये फिरताना पाहायला मिळतंय त्याच्या बरोबरीने अमोल देखील चांगली साथ देतोय बराच वेळ जो नॉन स्ट्राइक एंड वरती होता तो अमोल आता स्ट्राइक एंड वरती आला आणि गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज करणनं कवच घातलंय का आता असा प्रश्न विचारला जाईल करणला मात्र आता पॉवरफुल चेंडू फेकावे लागतील करण मध्ये ती क्षमता आहे छोटा पॅक आहे बडा धमाका आहे पण समोर देखील मोठा आव्हान आहे अमोल नावाचं झुगरेवाडी विपक्ष सावरगावच्या खेळूने आता स्वतःला सावरलंय चांगला चेंडू यावेळेस खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न प्रशांतनं मात्र या डावाला सावरलंय पण इथून मात्र अमोलने एक सिंगल घेतली टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 27 बिनबाद 27 धावा लागला स्कोर कार्ड वरती टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक आनंद घेतात या सोहळ्याचा या क्षणाचा आनंद मात्र घेणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचा आपण हार्दिक असं स्वागत करूया प्रशांतनं मात्र जोरदार पद्धतीने बॅट फिरवली पण या बॅटच्या स्लॉट मध्ये जर का चेंडू आला असता तर कदाचित आरपार गेला असता पण जर तरच्या भाषेमध्ये इथे चेंडू गेलाय निर्धाव असेच निर्धाव चेंडू आता फेकावे लागतील कमबॅक करावा लागेल गोलंदाज करणनी कदाचित कवच कुंडल घातलेला आहे
करणचं कवच तर आपल्याला पाहायला मिळत नाही, पण किरण दादा ठाकरे साहेबांनी दिलेलं टी शर्ट मात्र तो घालून चांगलं योगदान देतोय. जोरदार अपील मैदानामध्ये होते. बघा, तुम्हाला मेन पंचांकडे अपील करायचे, ते लेख पंचांकडे अपील करून तुमचं काही होणार नाहीये. हा डिसिजन मेन पंचांचा आहे. त्यामुळे मेन पंचांकडे जर का अपील तुमची पॉवरफुल असेल ना, तर कदाचित काहीतरी होऊ शकतं. फिरून मारण्याचा प्रयत्न, पण यावेळेस मिस केला हा चेंडू प्रशांतनं. आणि हा चेंडू जातोय येस्टनच्या वरनं. असं वाटलं होतं प्रशांतला देखील लेग स्टिक मिस करेल, पण इथे कदाचित स्माइल किंवा स्मिथ सुगंध सोडणारा हा चेंडू येस्टनच्या वरनं पाहायला मिळाला. पंचांनी मात्र कोणत्याच पद्धतीची दाद दिली नाही. म्हणजे करणचे लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव फेकलेत. ज्या फलंदाजानं पहिल्या षटकामध्ये उत्तुंग फटके मारले त्याला मात्र शांत केलंय. प्रशांतला मात्र शांतता ठेवणं हे मना आहे, पण इथे तोच प्रशांत ज्यानं पहिल्या षटकामध्ये 26 धावा जमवण्याचं काम केलं, त्यानं लागोपाठचे 4 चेंडू निर्धाव खेळलेत. प्रशांतची ताकद, मनगडाचा अचूक टप्प्यावरती वापर, हे दोन्ही मिश्रण जर एकत्र झालं तर एखादा मोठा फटका येईल. पण इथे खऱ्या अर्थानं म्हणायला गेलं तर एखाद्या मोठ्या फटकाची गरज आहे. आणि पुन्हा एकदा जोरदार पद्धतीनं प्रशांत मिड विकेटच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न, पण यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क घडला नाहीये. इथे मिळती ती 1 धाव आणि एका धाव्याच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागला स्कोर कार्डवरती 28. चांगलं कमबॅक, चांगलं योगदान. करणनं खरंच कवच घातलं आणि त्यांनी या मॅच मध्ये युटर्न निर्माण करून दिला. 2 धावा खर्च करताना आता मात्र अपोजिट संघाला थोडीशी अडचण तो निर्माण करतोय. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी आता गरज आहे 34 धावांची. चेंडू विजयासाठी 34 धावांची गरज आहे. आव्हान आता थोडंसं तिखट होत चाललंय. हर्षचा पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव फेकला जातोय. ज्या प्रशांतनं मॅचची आशा दाखवली तो मात्र प्रशांत थोडासा शांत झालाय. त्याला आता रौद्र रूप घ्यावं लागेल. इथून पुढे आता फक्त हाणामारी करावी लागेल. इथून आता उत्तुंग षटकार चौकार मारावे लागतील. या मॅच मध्ये अंतर कापायचा असेल तर येणाऱ्या 11 चेंडूमध्ये आता 34 धावा कराव्या लागतील. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज हर्ष तयार. प्रशांतने या चेंडूला उडवलंय पॉइंटच्या डोक्यावरून. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि हा चेंडू अडवला देखील जातोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने टोटल 30 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. येणारे आता 10 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज. 10 चेंडू 32 धावा, 32 धावा, शेवटचे 10 चेंडू. या चेंडूवरती मात्र सीमारेषा पार झाली आणि आता खऱ्या अर्थानं आलाय दमदार असा चौकार. ठोक डीजे.
पुन्हा एकदा वेगवान चेंडू आपण पाहिला, बॅटची कडा घेऊन यष्टिक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलंय, निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आता येणारे 8 चेंडू 28 धावांची गरज. चेंडू उंच गेलाय, लांब जाईल का? पण नाही. इथे काव कॉर्नर मध्ये प्रशांत नावाचं वादळ शांत केलं गेलं. प्रशांतनी चांगलं योगदान दिलं, पण निर्णायक क्षणी करणनं कमबॅक देखील करून दिलंय. मॅच मध्ये गोलंदाज फलंदाज युद्ध अजूनही जारी आहे, पण आता खऱ्या अर्थानं डीजे तुझी बारी आहे. वेगवान चेंडू यावेळेस आपण बघतोय सटीक टप्प्यावरती फेकला गेला, आणि इथे मात्र आता समीकरण होतंय ते येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 28 धावांसाठी. 6 चेंडूमध्ये करायच्यात 28 धावा. 28 धावा पूर्ण कराव्या लागतील 6 चेंडूमध्ये. असा कोणता योद्धा आता मैदानामध्ये येईल जो लागोपाठचे 4 मोठे फटके मारेल आणि या मॅचची हवा पुन्हा एकदा आपल्या संघाच्या बाजूनं, अर्थातच टीम खेळतीये फलंदाजी करणारी सावरगाव, ज्याला तो सावरेल. पण इथे मात्र टीम गोलंदाजी करणारी जुगरेवाडी या संघाने या मॅचची पकड जकड मात्र निर्माण करून दिले. करणच्या गोलंदाजीनं मात्र कवच घातलं या सगळ्या फलंदाजावरती, आणि त्याच्या या जाळ्यामध्ये अडकलेले हे फलंदाज थोडेसे मोहात पडलेत. इथून आता त्यांना बेधुंद फटकेबाजी करावी लागणार. या लहरीत मात्र त्यांना आता किमान 4 मोठे स्ट्रोक, दमदार असे षटकार मारावे लागतील आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागणार. 6 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज. नेक्स्ट बॉलर योगेश. स्ट्राइक एंड वरती अमोल. अमोलचा दमखम आता इथे सिद्ध करावा लागेल. लेग ब्रेक पतीचा चेंडू होता आणि या चेंडूवरती रनआउटची विकेट येते आणि पहिला चेंडू जातोय निर्धाव. म्हणजे आता येणाऱ्या 5 चेंडूमध्ये करावी लागतील त्या 28 धावा. ब्लाइंड शॉट मात्र इथे मारले जात आहेत. अशा वेळी चेंडूच्या टप्प्यानुसार, चेंडूच्या मेरिटनुसार फटके येणं गरजेचं आहे. पण गोलंदाज हुशार आहे, तो मात्र सातत्यानं चेंडूला वळण देतोय, अचूक टप्प्यावरती निर्णायक गोलंदाजी करतोय. इथे पुन्हा एकदा हा फसवा चेंडू अमोलला स्थिर केलंय, जागेवरती मात्र जाम केलंय. ट्रॉफिक जाम करणारा चेंडू मात्र फेकला जातोय. तो गोलंदाज योगेशच्या माध्यमातून लागोपाठचे 3 निर्धाव फेकले गेले. एक हाती सामना आता झुकलाय, अर्थात जुगरेवाडी या संघाच्या दिशेनं. चांगला चेंडू यावेळेस खोलात टप्पा टाकलाय आणि त्याच्यावरती कासवाच्या गतीनं सिंगल पूर्ण होतीये. मॅच मध्ये येणाऱ्या 2 चेंडू मध्ये आता गरज आहे विजयासाठी 27 धावांची. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं शेवटच्या चेंडूपर्यंत कोण हारलं कोण जिंकलं हे सांगणं कठीण आहे, पण इथे आता फलंदाजाला देवाचा धावा करावा लागेल, देवाला नवस बोलावा लागेल. चला, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, खांडस संघाचा संघनायक आणि वांजळे संघाचा संघनायक आपण अजूनही इथे आला नाहीयेत. कदाचित आता तुम्हाला पॅनलाइज 100% केलं जाईल.
खांडस संघाचा संघनायक आणि वांजळे संघाचा संघनायक आपल्याला शेवटची आणि अंतिम पुकार दिली जाते, अन्यथा आपल्याला 100% आता पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. इथे ही मॅच जिंकली झुगडेवाडी या संघानं आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट